इयत्ता 7वी विषय हिंदी संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र 2023 व 24 ची आपल्याकडे प्रश्नपत्रिका आहे. 2024 ची 50 गुण आहेत एकूण. तर ती प्रश्नपत्रिका आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्यों में लिखो. आपल्याला 5 प्रश्न देण्यात आलेले आहेत आणि प्रत्येकाला 1 गुण असणार आहेत. आपण पाहू शकता. तर पहिला प्रश्न आहे, कवी किस कहानी को लिखने की बात कर रहा है? अशा प्रकारचा प्रश्न होता. दुसरा प्रश्न आहे, बिरबल ने चित्रकार को क्या सलाह दी? दुसरा प्रश्न होता. तिसरा प्रश्न पाहूया. बसंत ऋतु आने पर मधुप क्या करते हैं? चौथा प्रश्न, आर्यन छुट्टियों बिताने कहाँ आया था? आणि 5वा प्रश्न आहे, भाषा समृद्ध कैसी होती है? अशा प्रकारे आपण 5 प्रश्न पाहिलेले आहेत. ब प्रश्न पाहूया. पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण पाहूया. निम्नलिखित वाक्यों में कोष्टक में दिए गए उचित शब्द युग्म लिखो. आपल्याला 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि वरती काही शब्द दिलेले आहेत. ते शब्द आपल्याला योग्य ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागा घेऊन पूर्ण करायची आहे. तर पहिला आहे, बगीचे में आते ही सभी बच्चे डॅश डॅश दौड़ने लगे. हा इकडचा जो शब्द आहे तो शब्द आपल्याला उत्तर ते आपल्याला तिथे भरायचं आहे आणि जी रिकाम्या जागा आहे ती पूर्ण करायची आहे. त्यानंतर आपण क प्रश्न पाहूया की निम्नलिखित मुहावरों का वाक्यों में प्रयोग करो. पहिला आहे, खून पसीना एक करना. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया, कोष्टक में उचित शब्द सुनकर रिक्त स्थानों की पूर्ति करो. आपल्याला अवसर, शिक्षामय, तिसरा आहे गुणवाले आणि अमवा. अशा प्रकारे 4 शब्द दिलेले आहे. तर ते 4 शब्द आपल्याला योग्य ठिकाणी रिकाम्या जाग्यात ते आपल्याला भरायचे आहेत आणि आपले त्या रिकाम्या जागा 4 आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया की पुढचा प्रश्न आहे, ब नीचे लिखे वाक्य किसने किससे कहा है? तर हे वाक्य कोणी कोणाला सांगितलेले आहे ते आपल्याला लिहायचं आहे. हम तुम्हें कड़ी से कड़ी सजा देंगे. कोणी कोणाला सांगितलेलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे. 1 मार्कासाठी असणार आहेत. दुसरा आहे, उधर हवेली की ओर जाने की जरूरत नहीं है. तिसरा आहे, चित्र ठीक नहीं है, दोबारा बनाकर लाओ. चौथा आहे, आपके लिए मैंने हरा घोडा खोजी लिया. अशा प्रकारे क प्रश्न पाहूया की निम्नलिखित कारणों का अपने वाक्यों में प्रयोग करो. के आणि ने आपल्याला वाक्य पूर्ण करायचे. त्या वाक्यामध्ये के आला पाहिजे आणि ने आला पाहिजे. अशा प्रकारे 2 वाक्य आपल्याला पूर्ण करायची आहेत. प्रश्न तिसरा अ, निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो. समानार्थी शब्द लिहायचे आहेत आपल्याला. दुनिया त्याचा समानार्थी शब्द, आदेश त्याचा समानार्थी शब्द आणि कुसुम त्याचा समानार्थी शब्द. आपल्याला पुस्तकामध्ये सगळं भेटून जाईल. त्यानंतर आपण पाहूया हा प्रश्न, निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखो. विरुद्धार्थी शब्द हसना, सवाल और प्राचीन. अशा प्रकारे 3 प्रश्न होते. त्या तिन्हीच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे. त्यानंतर आपण पाहूया ई प्रश्न, निम्नलिखित शब्दों का बहुवचन रूप लिखो. बहुवचन रूप लिहायचं आपल्याला. किस्ती, दुसरा आहे बेटी आणि तिसरा आहे वस्तू. त्याच प्रकारे आपण चौथा प्रश्न पाहूया की सही विधान के सामने बरोबर का चिन्ह और गलत विधान के सामने रॉन्ग का चिन्ह लगाओ. म्हणजेच आपल्याला चूक की बरोबर आपण म्हणू शकतो. हे जर वाक्य बरोबर असेल तर आपल्याला बॉक्समध्ये ह्या प्रकारे चिन्ह आपल्याला काढायचं आहे. दुसरं जी चूक असेल तर आपल्याला चूकची चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. अशा प्रकारे हे 4 प्रश्न होते. प्रश्न आहे, निम्नलिखित शब्दों का लिंग पहचान कर लिखो. पहिला आहे बच्चे, दुसरा आहे चाय आणि तिसरा आहे कोयल. त्याच्यात आपल्याला लिंग बदलायचे आहेत. त्यानंतर ई प्रश्न आहेत, सूचना के अनुसार वाक्यों का काल परिवर्तन करो. काल परिवर्तन मध्ये आपल्याला लिहायचे आहेत, रमेश पुस्तक पढ़ता है, भूतकाल. यहाँ एक समृद्ध गांव था, वर्तमान काल. और तीसरा है, बच्चे पाठशाला में जाते हैं, भविष्य काल. इस प्रकार हमें काल परिवर्तन करना है. त्यानंतर ई प्रश्न पाहूया की अपने देश के राष्ट्रीय प्रतीक के नाम बताओ. राष्ट्रध्वज, राष्ट्रीय गान, राष्ट्रीय खेल आणि राष्ट्रीय पक्षी.
त्यानंतर चौथा प्रश्न आहे, निम्नलिखित शब्दों को अपने वाक्यों में प्रयोग करो. तर आपल्याला शब्द दिलेला आहे. ते शब्द आपल्याला आपल्या वाक्यात आपल्याला ते अ, उपयोग करून वाक्य तयार करायचं आहे. चिडिया, संसार, राष्ट्रीय आणि शिक्षा. तर त्या वाक्यामध्ये हे जे शब्द आहे ते आले पाहिजे. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न, निम्नलिखित वाक्यों के सामने उनका प्रकार लिखो. पहिला है, सदैव सत्य के पथ पर चलो. उनका प्रकार लिखना है खाली. दूसरा है, इसे हिमालय क्यों कहते हैं. तीसरा है, यदि बिजली आएगी तो रोशनी होगी. तर काल हमें उनका जो प्रकार है वो लिखना है. दूसरा है ब, निम्नलिखित गद्यांश की हिंदी में अनुवादन कीजिए. आपल्याला दिलेलं आहे तर ते आपल्याला हिंदीमध्ये लिहायचं आहे. की आपल्याला दिलेला आहे, सिंह आपल्या गुहेत बसलेला होता. सर्व प्राण्यांनी सिंहाला विनंती केली. तर आपल्याला हा गद्यांश दिलेला आहे. तो आपल्याला त्याचं अनुवादन हिंदीमध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका होती. नक्कीच विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. इयत्ता 7वी विषय हिंदी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 अशा प्रकारचे व्हिडिओ आणि नोट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे आणि बाकीचे जे प्रश्नपत्रिका आहे ते सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरच जाऊन आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.